चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड समोरासमोर भिडणार आहे आणि सगळा हा रोमांचक क्षण पाहण्यासाठी सगळा भारत सज्ज झालेला आहे आणि भारताचाच विजय होईल अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो भारतीयांना आहे। आणि पण रेशीमबागच्या मैदानावर आणि या ठिकाणी क्रिकेटची प्रॅक्टिस करणारे हे मुलं जे आहे यांच्यामध्ये आपल्याला जोश पाहायला मिळतो आहे। कशा प्रकारे जोश आहे एक काय सांगशील कोण जिंकणार आज? इंडिया जिंकेन। कोण बॅटिंग चांगली करणार, कोण बॉलिंग करणार काय? रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या खेळीन। वेळ आली तर शमी पण खेळू शकते चांगला, कुलदीप पण खेळू शकते। तुला काय वाटते मॅच जिंकणार आज? हो जिंकणार। जिंकणार। श्रेयस अय्यर चांगला खेळेल आज। श्रेयस अय्यर चांगला खेळेल। हो। आणखी बॉलिंग कोण चांगलं करेल? शमी नि वरुण चक्रवर्ती 5 घेईल आज पण। किती? 5 घेईल आज पण। म्हणजे 5 विकेट घेणार? हां। अक्षर पटेल पण खेळणार आज, तो पण आज 50 वगैरे रन बनवीन, 3 विकेट घेईन। चांगला खेळते तो पण। चांगला खेळते। या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे छोटे छोटे खेळाडू आहे आणि यांच्यामध्ये जोश इतका आहे की भारत जिंकणार अशा। तुला काय वाटते आज कोण जिंकणार आहे, कोण चांगलं खेळेल? इंडिया जिंकणार। आणखी बॅटिंग रोहित शर्मा, विराट कोहली, गिल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या चांगले, आणखी अक्षर पटेल, KL राहुल हे सगळे बॅटिंग चांगली करणार। आणि शमी, अक्षर पटेल, जड्डू, कुलदीप हे आणखी काय म्हणते हर्षित राणा हे सगळे बॉलिंग चांगली करेल। तुला काय वाटते? आज इंडिया जितेन की रोहित शर्मा चांगले रन बनवून की विराट कोहली चांगले रन बनवून, अक्षर भी चांगला खेळेल। रोहित शर्माचा काही दिवसापासून परफॉर्मन्स चांगला नव्हता, आज चांगला खेळ असं वाटतं? हो, आज रोहित शर्मा बहुत चांगला खेळेल। तुला काय वाटते? आज इंडिया जिंकणार। इंडिया जिंकणार। हां नक्कीच हे छोटे खेळाडू आहे आणि या खेळाडूंना सुद्धा विश्वास आहे की आज भारतच जिंकणार आणि न्यूझीलंड वर विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफी जी आहे ती भारतामध्ये येईल अशा प्रकारचा विश्वास भारतीयांना आहे, लहान क्रिकेटरला आहे आणि सगळ्यांनाच हा विश्वास आहे। आणि हा रोमहर्षक सामना पाहण्यासाठी आता सगळे आतुर झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।